नमस्कार. आपल्या रोजच्या जेवणात ताटात तोंडी लावणे म्हणून एखादी चटणी हवीच असते. तर कधी भाजी आवडीची नाही किंवा डब्याला द्यायला भाजी नसेल तर अशा वेळी एखादी चटणी हाताशी असेल तर उपयोगाला येते. म्हणूनच आज आपण आरोग्यवर्धक, शक्तिवर्धक, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करणारे आणि शरीराला ऊर्जा निर्माण करणारे असे पदार्थ वापरून नेहमीपेक्षा थोडी वेगळी चटणी तयार करणार आहोत. स्वादिष्ट रुचकर चटणीमध्ये एक सरप्राईज इन्ग्रेडियंट वापरले आहे, ज्यामध्ये विविध प्रकारचे पोषक घटक, प्रथिने, फोलिक ॲसिडचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आपल्या शरीराला त्वरित ऊर्जा मिळते, पचन संस्थेशी निगडीत समस्या दूर होतात, स्त्रियांच्या विविध समस्या आणि नवमातांसाठी लाभदायक आणि लहान मुले आणि वयोवृद्धांसाठी आरोग्यवर्धक. तर आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. तर इथे आपण साहित्य घेतलं आहे, त्यामध्ये हे फ्लेक्सीड्स आहेत, म्हणजे जवस आहेत. ते खूप बहुगुणी आहेत, आपल्याला त्याचे फायदे माहिती आहेत. तर इथे पंढरपुरी डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी, म्हणजे भाजकी डाळ. अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आपण इथे. शेंगदाणे, हे भाजलेले शेंगदाणे घेतलेत आपण अर्धी वाटी. शेंगदाणे भाजूनच घ्यायचे. आणि हे पांढरे तीळ, गावरान पांढरे तीळ आहेत, अनपॉलिश्ड आहेत, असे अर्धी वाटी घेतलेले आहेत. आणि जिरं घेतली, एक मोठा चमचा जिरं घेतलेले आहेत. लसणाच्या 8-9 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता घेतले आपण. तर आता पुढची कृती पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर आता हे जे फ्लेक्सीड्स आहेत, जवस आहेत आपले, हे आपण भाजून घेऊयात. जवस छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या चटणीला त्याचा असा छान कुरकुरीत असा स्वाद येतो. आणि म्हणूनच मंद आचेवरती आपण हे जवस भाजून घेतो आहे, साधारणतः 4-5 मिनटं. बघा, पण जवसचा रंग आता बदलत आलेला आहे. ह्या जवसांमध्येच आपण हे पांढरे तीळ घालून घेणार आहोत. पांढरे तीळही आपण त्यात भाजून घेणार आहोत. पांढरे तीळ आपल्याला हे बघा थोडेसे तडतडायला लागले, म्हणजे दोन्ही आपले जवस आणि पांढरे तीळ छान भाजून होत आलेले आहेत. त्यातच आता जिरं आपण घालून घेणार आहोत. ते आपल्याला फक्त थोडंसं परतून घ्यायचं आहे, ते काही खूप भाजायचं नाही. हे बघा, अशा रीतीने हे आपण तिन्ही पदार्थ व्यवस्थित छान भाजून घेतलेले आहेत. आणि आता ते एका प्लेटमध्ये आपण काढूयात. भाजण्यामागचं कारण म्हणजे ते चटणी आपली खूप दिवस टिकेलच आणि परत त्याचा स्वादही छान येतो. आता इथे सुकं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. हा आपण इथे मंद आचेवरती, मध्यम आचेवरती, म्हणजे साधारणतः आपण इथे छान परतून घेतलेला आहे. तोही आता तिथे ताटामध्ये काढून ठेवूयात. आणि आता पुढचं आपल्याला सरप्राईज इन्ग्रेडियंट म्हणजे हे आपलं डिंक वापरणार आहोत. तर इथे हे डिंकाचे मोठे खडे आहेत आणि मोठे खडे तळले जात नाहीत नीट, म्हणून हा डिंक इथे खलबत्त्यामध्ये मी थोडा कुटून घेते, त्याचे छोटे तुकडे करून घेते की जेणेकरून ते तेलामध्ये व्यवस्थित फुलतील, कारण की मोठे खडे व्यवस्थित फुलले जात नाहीत. आणि डिंकाचे उपयोग किंवा आरोग्यासाठी असलेले फायदे मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलेले आहे. इथे पॅनमध्ये तेल घालून तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता ते डिंकाचे छोटे खडे आपण टाकून घेतलेले आहेत. आणि ते डिंक बघा, आपण पाहू शकता खूप छान फुलायला लागलेला आहे. डिंक असा व्यवस्थित फुलवून घ्यायचा आहे, म्हणजे तो दाताखाली कच्चा लागत नाही आणि छान कुरकुरीत त्याचा स्वाद लागतो आपल्याला. तर हा छान फुलवून घेतलेला डिंक मी काढून घेते एका ताटलीमध्ये. अशा रीतीने आपण उर्वरित डिंकही फुलवून घेणार आहोत. डिंकामुळे पचनाशी निगडीत ज्या समस्या असतात त्या दूर होतात, तसेच शरीरातील विषद्रव्य जे असतात तेही बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे डिंकाचा आपण आपल्या आहारात समावेश करणं गरजेचं राहतं. हे बघा, पुढचाही डिंक व्यवस्थित मी फुलवून घेते. तसेच डिंकाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा तर म्हणजे आपलं वजन कमी करण्यास आपल्याला त्याची मदत होते, कारण की डिंक आपण जेव्हा सेवन करतो, खातो, तेव्हा बराच वेळ आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे आपल्याला भूक लागत नाही लवकर आणि त्यामुळे आपलं वजन कमी होण्यास मदत होते. तर आता हा डिंक सगळा फुलवून घेतला आहे. नंतर त्यात जे थोडंसं तेल होतं त्यामध्येच ह्या लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या. आणि इकडे मी थोडंसं तेल आणखी घालून घेते आणि त्याच्यावरती ह्या लाल मिरच्या घालून घेते. आपल्याकडे जर काश्मीरी मिरची असेल तर ही घाला आपण ती. ही माझी लवंगी मिरची आहे, तिखट थोडीशी, ती घालून घेते. आणि आपण व्यवस्थित लसूण आणि मिरच्या परतून घेणार आहोत. ते थोडंसं परतत आल्यावर त्यामध्ये मी कढीपत्ता घालून घेतलेला आहे. कढीपत्ता साधारण छोटी अर्धी वाटी मी घेतलेला आहे.
या मिरच्या लवकर आपल्या झालेल्या आहेत, त्यामुळे तळून झालेल्या आहेत, त्या काढून घेते मी आता, नाहीतर त्या करपून जातील. हे बघा, अशा रीतीनं ह्या मिरच्या आपण आता काढून घेऊयात. आणि लसूण आपण थोडासा गुलाबीसर भाजून घेणार आहोत आणि कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत. हे बघा, अशा रीतीने आपलं लसूण आणि कढीपत्ताही छान परतून झालेला आहे, तोही आपण काढून ठेवतो आहे. आणि हे सगळं साहित्य आता आपण गार करायला ठेवूयात. इकडे पॅनमध्ये, त्याच पॅनमध्ये आपण हे डाळं जे आहे ते घालून घेऊयात. जेवढं तेल आहे त्यामध्ये ते व्यवस्थित परतलं जात आहे. डाळं ऑलरेडी भाजलेलं असतं, तरी पण आपण छान आणखी भाजून घेणार आहोत की जेणेकरून आपल्या चटणीला त्याचा छान स्वाद येणार आहे. डाळं थोडंसं परतून झाल्यानंतर ते मी बाजूला करून घेते आणि तिथेच पॅनमध्ये मी साईडला शेंगदाणे घालते. हे शेंगदाणे आपण भाजून घेतलेत, त्यामुळे खूप वेळ भाजण्याची फारशी गरज नाही आहे. फक्त थोडेसे कुरकुरीत होण्या इतपत आपण ते भाजून घेऊयात. थोड्याशा तेलात आपण हे बघा अगदी व्यवस्थित ते दोन्ही छान भाजून घेतलं आहे. आता हेही आपण एका ताटामध्ये काढून ठेवूयात. हे बघा, जिथे त्यात आपण डिंक काढला होता त्यातच हे काढून ठेवूयात. आणि हे सगळे पदार्थ आपण एकदम गार करून घेणार आहोत. हे बघा, गार करायला ठेवूयात. हे सगळे थंड झाल्यावरती आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. तर पहिल्यांदा हे जे आपले जवस आणि तीळ वगैरे आहेत, मिरच्या, हे आपण वाटून घेणार आहोत. जवस, तीळ, कढीपत्ता, लसूण हे आपण पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घेणार आहोत. आणि त्यामध्ये मी आत्ता साखर घालते, कारण की साखर ही आपली छान वाटली जाईल यामध्ये. मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. आणि आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आता एका ताटामध्ये हे पावडर आपण काढून घेऊयात. हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घेते मी पुन्हा हाताने ते, आणि ही बाजूला ठेवूयात. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण शेंगदाणे, फुटाण्याचे दाणे जे आहेत ते, आणि आपला आपण जो डिंक फुलवून घेतला आहे तो, आणि यामध्ये मी आत्ता इथे 1.5 चमचा लाल मिरची पावडर घालते आणि चवीनुसार मीठ घालते. आपण मिरच्या घातल्यात त्या तिखट आहेत, पण चटणीला रंग येण्यासाठी इथे मी ही लाल मिरची पावडर घातलेली आहे. हे पुन्हा आपण एकदा मिक्सरवरती पल्स मोडवरती, म्हणजे चालू बंद मोडवरती हे फिरवून घेतलं आहे. ह्याची आपल्याला एकदम पावडर बनवायची नाही आहे, अबोडधबोडच हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यामध्ये आता आपण ही मगाशी जी पावडर बनवली होती ती घालून घेऊयात. हे सगळं एकदा मी पुन्हा मिक्सरमध्ये मिक्स करते चमच्यानंच इथे. आणि आपल्याला पुन्हा एकदा हे फक्त पल्स मोडवरती हे एकत्र येईल इतपतच फक्त एकदा ते 2दा फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे चालू बंद करत. हे बघा, आणि अशा रीतीनं ही आपली चटणी तयार झालेली आहे. हे बघा, खूप सुंदर रंगही आला आहे आपल्या चटणीला. खूप एकदम अगदी पावडर अशी बारीकही नाही झालेली ही चटणी, आपण थोडी जाडसरच ठेवलेली आहे. ही चटणी आपण पोळी, भाकरी, वरण भात, हे बघा खूप सुंदर रंग आलेला आहे आणि अशी छान तयार झालेली आहे. थालीपीठ, परोठा, आपल्याला हवं त्या कॉम्बिनेशन बरोबर आपण खाऊ शकता. आणि ही आपण व्यवस्थित हवाबंद बरणीमध्ये जर भरून ठेवली तर अगदी 1 ते 1.5-2 महिनेसुद्धा ही व्यवस्थित राहते. प्रवासात न्यायलाही खूप छान आहे. तर ही चटणी आपण अवश्य बनवून पहा आणि आपला अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आजची ही एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरलेली ही चटणी आपल्याला कशी वाटली हे नक्की कळवा. आणि आपण आणखी कोणत्या वेगळ्या पद्धतीने जर चटणी बनवत असाल तेही नक्की कळवा कमेंटमध्ये. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर. पुन्हा भेटूया अशाच आरोग्यवर्धक आणि रुचकर रेसिपींसह. तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.